हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. तर इकडे मी सकाळचे 6 ते 11 वाजेपर्यंतचं रुटीन आहे तर ते शेअर करत आहे. तसं तरी सकाळी चपाती आणि जी भाजी आहे म्हणजे ऑमलेट आहेत, मसाला ऑमलेट ते बनवून मिस्टरांना दिलं होतं. तर इकडे ते गेले होते त्यांच्या कामाला. तर इकडे मी आमच्यासाठी चपात्या राहिल्या होत्या तर त्या बनवून घेत आहे. मुलींना सुट्टी होती स्कूलला, आरूला. दिशूचं तरी कॉलेज चालूच नाही झालं. त्यामुळे त्या दोघी झोपल्या होत्या. पण माझं आहे ते चाललं होतं आणि आमच्या इकडे 2-3 दिवस पाणी जाणार आहे. त्यामुळे पटपट पाणी आहे तोपर्यंत म्हटलं सगळी कामं आवरून घ्यायची होती मला. असंही म्हणजे दुसऱ्या दिवशी पाणी जाणार होतं, पण आदल्या दिवशीपासूनच स्टॉक वगैरे पाण्याचा ठेवायचा मी प्रयत्न करत होती. तर इकडे चपात्या वगैरे सगळ्या बनवून झाल्या होत्या. आमच्यासाठी राहिल्या होत्या फक्त त्या बनवून घेतल्या. मिस्टरांना तरी दिल्या होत्या टिफिनला वगैरे, नंतर नाश्त्याला वगैरे. तर इकडे आमच्यासाठी चपात्या आहेत तर त्या बनवून ठेवायच्या चालू होत्या. तर इकडे पाऊस तरी अजिबात नाही. 1-2 दिवसच काहीतरी पडला असेल, नाहीतर नंतर पाऊस तर अजिबातच नाही. थोडंसं सकाळचं असं आभाळ आल्यासारखं होते आणि नंतर ऊन लागतं एवढं ना, की बस काय विचारायला नको. तोपर्यंतच पाणी आलं होतं. म्हणून मग मी लगेचच मशीन लावून घेतली. एकदा राहिली की कपडे धुवायची तर राहून जातात आणि पाणी ज्यावेळेस आलेलं असतं त्यावेळेस मशीन लावली तर पटकन होऊन जाते. आणि नंतर टाकीतल्या पाण्याने तर पटपट मशीनला मग खूप वेळ लागतो. त्यामुळे ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेसच मी मशीन लावून घेत असते. तर इकडे ज्या राहिल्या होत्या 1-2 चपात्या त्यासुद्धा बनवून घेतल्या. आणि आता इथं मी नाश्त्याला आज माझ्यासाठी सुद्धा मस्त मसाला ऑमलेट आहे. म्हणजे कांदा वगैरे टाकून, चटणी, मीठ वगैरे टाकून मस्त असं बनवणार आहे. गरम गरम चपाती आणि ऑमलेट आहे ते. कारण गरम असेल तर खूप छान लागतं खायला. आणि असं हे पाव आणि ऑमलेटसुद्धा खायची इच्छा असते, पण सकाळ सकाळी एवढ्या नको म्हणून चपातीबरोबरच खाणार आहे आज. तर इकडे मी माझ्यासाठी बनवणार आहे आणि त्या दोघींच्यासाठी नंतर त्या उठल्या की मग त्यांचं अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग त्यांच्यासाठी बनवणार. पण आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्या होत्या तर मला सुद्धा नाश्ता करायचा होता, म्हणून मग मी त्याच तव्यामध्ये ऑमलेटसुद्धा बनवायला घेतलेलं आहे. मस्त असं कांदा वगैरे, चटणी, मीठ टाकून. आणि असं मला जाडसर असंच ऑमलेट आहे ते आवडतं. एकदम असं जास्त पसरवून वगैरे पातळ असं आवडत नाही. जरासं असं जाडसर असतं तेच आवडतं. तर इकडे मस्त असं सगळीकडे थोडं जे मसाला आहे तर तो मी एकाच ह्याला झाला होता जागी, म्हणून थोडंसं इकडे तिकडे पसरवला. आणि मस्त असं ऑमलेट आहे तर ते बनवून घेतलेलं आहे. आणि गरम गरम मस्त चपाती आणि ऑमलेट लागते. तर आजचा माझा नाश्ता होता ऑमलेट चपातीचा. चहा चपाती घेतली नाही आज, फक्त ऑमलेट आणि चपाती. तर इकडे ज्या चपात्या होत्या त्या थंड झाल्या होत्या. मग मी त्या डब्यात व्यवस्थित फोल्ड करून ठेवणार आहे आणि एक चपाती आणि ऑमलेट मी घेणार आहे नाश्ता करायलासाठी. तर इकडे मस्त असं चपाती आणि ऑमलेटचा नाश्ता आहे. एन्जॉय करते. या तुम्ही पण नाश्ता करायला. तर इकडे नाश्ता वगैरे सगळं आवरलं तोपर्यंत मशीनसुद्धा झाली होती. मग म्हटलं मशीन आहे तर ती एक साईडला काढून ठेवते आणि बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेते. तर आता इकडे अ, माझी चटणी आहे तर ती संपली होती आणि मी या कोपऱ्यात ठेवते तो चटणीची जी बरणी आहे चिनी मातीची ती. तर तीच काढली होती आणि त्याच्या खालून स्वच्छ असं झाडू वगैरे मारून घेतला. नवीन चटणी आहे ती भरून ठेवायची आहे मला त्याच्यात. पण आता कधी भरते ते अजून मम्मीकडेच आहे. मी घेऊन येणार आणि नंतर भरणार. तर इकडे ह्याच्या खालून वगैरे व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला. असं काही सिलेंडर वगैरे निघतो तर त्यावेळेस पण मी तिकडून झाडू वगैरे मारून घेत असते. नंतर इथं धान्याचं वगैरे थोडं ठेवलेलं आहे, ज्वारी, गहू वगैरे. तर तिकडून सुद्धा असं स्वच्छ असं झाडू मारून घेतला. नंतर फ्रीज खालून सुद्धा जो ड्रॉवर आहे कांदा, बटाटा, लसूणचा, तर तो सुद्धा काढून त्याच्या खालून सुद्धा झाडू आहे तर तो मारून घेतला. एकदाच व्यवस्थित सकाळचं एकदम कानाकोपऱ्यातून झाडू मारून घेतला दिवसभर. मग असं जो ओपन स्पेस आहे तिथून जरी झाडू मारून घेतला तरी होऊन जातं. तर हातानं सुद्धा माझी काही कपडे आहेत तर ती धुवायची आहेत. कारण एक साडी आहे, 2-3 ड्रेस आहेत, ती मी मशीनला लावणार नाही तर ते हाताने धुणार आहे. म्हणजे मशीनला लावायची होती ती झाली होती, ती हातानं कपडे धुवायची बाकी होती अजून. तर सगळा झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतला. आणि इथल्या टेबलवर तरी पसारा एवढा असतो, रोजच्या रोज मी व्यवस्थित आवरते. रोजच्या रोज
चार्जिंग एवढे झालेत ते व्यवस्थित लावते तरीसुद्धा होतच असतो. तर हा स्कूलमधून बेल्ट मिळालेला आहे. मागच्या वेळेसचा बेल्ट आहे तो म्हणजे दोघींचा आहे. आता असाही दोघींचा दिशूला तरी काही उपयोगाला येणार नाही, पण आरूला तो झाला पण असता आणि आरूचा सुद्धा चांगलाच होता. तरीसुद्धा नवीन आम्हाला घ्यायला लावला ड्रेससुद्धा आणि बेल्टसुद्धा. याच्यात तेच बघत होती, फक्त कलरचाच डिफरंट होता, बाकी आहे तसंच होतं सेम टू सेम. तर विनाकारण ड्रेस, बेल्ट हे ते चेंज करत राहतात. काय माहिती त्यांचं काय असतं स्कूलवाल्यांचं. तर इकडे चार्जर वगैरे भरपूर झाले होते, तर तेच मी विचार करत होते ती कशी ठेवू आणि काय. तर हे माझ्याकडे एक बास्केट होतं, तर त्याच्यातच म्हणलं आता सगळे चार्जर्स वगैरे जे काही आहे, घड्याळ वगैरे, तर ते सगळं ठेवायचे. नंतर ब्लूटूथचे चार्जर असतात, ह्याचे त्याचे असतात, भरपूर चार्जर आहेत. म्हणून मग म्हटलं ह्याच्या आणि ड्रॉवरमध्ये ठेवलं तर खूप गोंधळ होतो, काही सापडत नाही. म्हणून वरच्यावर ह्या बास्केटमध्ये सगळे चार्जर आहेत, तर ते मी ठेवून दिलेत आणि तिथेच ते बास्केट आहे तो ठेवणार आहे. म्हणजे ज्याला जसं लागेल तो घेईन आणि चार्जिंग लावेल, पण काढून कोणच नाही ठेवणार. मलाच ठेवावं लागेल ते काढून, पण फक्त चार्जर लावून ठेवतील. सगळीकडून अशा पिना पसरलेल्या असतात. रोज मी सकाळचं ते आवरत असते. रोज सकाळी ते चार्जर काढते, पिना गुंडाळून वगैरे व्यवस्थित ठेवते. पण परत दुसऱ्या दिवशीसुद्धा आहे तसंच होतं. तर इकडे ते छोटे सुगड आहेत, तर ते कुठं ठेवायचं म्हणून मी तिथंच ठेवले आपल्या असं शोला. तर ते तिथेच आहे. तर मग सगळं काच वगैरे सगळी व्यवस्थित पुसून घेतले. टेबल सगळा व्यवस्थित पुसून घेतला. नंतर जे डोरीमॉन वगैरे आहेत त्यांनासुद्धा थोडं झटकून वगैरे घेतलं. रोजच्या रोज इथलं साफसफाई सगळं स्वच्छ पुसून घेतलं तर छान वाटतं आणि खूप असं धूळ दिसत नाही, व्यवस्थित दिसतं. नाहीतर तसंच राहिलं तर मग धूळ असं बोट जरी फिरवलं तरी धूळ निघत असते. म्हणून रोजच्या रोज एकतरी हात मी मारून घेत असते. तर इकडं ह्या छोट्याशा कपाटमध्ये जे ब्ल्यू कलरचे त्यात सगळं ड्रॉइंगचेच आहेत. सगळे ड्रॉइंगचे कलर्स आहेत. ऑइल पेंट्स वगैरे हे ते कोणते, नंतर वॉटर कलर वगैरे भरपूर सारे आहेत. तर ते ठेवायला जागा नाही म्हणून मी तिथेच ठेवलेत. तर ह्याच्यातसुद्धा सगळे ड्रॉइंग बुक्स वगैरे मुलींचं काय 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 आहे. तर आता तिकडचं पसारा सगळा व्यवस्थित लावून घेतला. तर इकडे 2 जे शेल्फ्स आहेत काचेचे, तर ते सुद्धा पुसून वगैरे सगळे घेतलं. त्याच्या खालून सगळे क्रीम्स वगैरे आहेत. तर ते जे लागणार आहेत आत्ता ते पुढे ठेवले. जे हे आहेत मूव वगैरे, तर ते पाठीमागं ठेवले. ते काय कधीतरी लागतात, रोज नाही. पण ह्या क्रीम, पाऊंड्सचा पावडरचा डब्बा वगैरे, तेल हे रोजच लागतं म्हणून ते समोर ठेवलं आणि बाकीचं सगळं पाठीमागं ठेवून दिलं. नंतर इथं छोट्या बास्केटमध्ये लिपस्टिक वगैरे हे रेग्युलर लागणारे जे आहेत तर ते ठेवलं. हॉलमधलं सगळं आवरलं, झाडू लोट केला, पुसून सगळं व्यवस्थित घेतलं. बेड आवरलेलं नाही कारण त्या दोघी अजून झोपलेल्या आहेत. मग आता इकडे मी किचनमध्ये माझं आवरायला आलेले आहे. किचनमधलं सगळा पसारा आहे. सकाळी डब्बा करताना पटपट घाईत जे लागेल ते मी घेते, तिथंच खिडकीवर ठेवलेलं असतं. मग आता ते सगळं आवरून घेते, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देते. रात्री घासलेली भांडी होती तर ती मी सकाळची लावली नव्हती. मग मिस्टर गेले, त्यानंतर सगळं आवरलं, टिफिन वगैरे. तर मग आता ही भांडी आहेत तर तीसुद्धा ज्याच्या त्याच्या जागी व्यवस्थित लावून घेते. तिथलं सगळं किचन ओटा आहे तर तो सगळा स्वच्छ असं पुसून वगैरे घेणार आणि नंतर जे काही खिडकीवर जे काही बरण्या वगैरे होत्या, चटणी मिठाच्या, शेंगदाण्याची कुटाची किंवा चहा पावडरची मी घेते ती तिथंच ठेवते, त्यामुळे ते पसारा होऊन जातं. तर तो सगळा पसारा आवरून ठेवला, सगळा जिथल्या तिथं ठेवला. नंतर लगेचच झाडांना पाणी आहे तर ते घातलं. तर आता 10 वाजायला आलेले आहेत, 10-10:30च्या आसपास. तर बघू शकता एवढं ऊन लागलेलं आहे, बाहेर ऊन पडत आहे की बस. मग झाडांना वगैरे म्हणजे पाणी घातलं सगळ्या इकडच्या तिकडच्या सगळे झाडं आहेत त्यांना पाणी घालून घेतलं. पाऊस काही येतच नाही, उलट जास्तच गरम व्हायला लागले. 1-2 दिवस पाऊस पडला तो पण थोडा थोडा, जास्त असं काही नाही. तिकडे आतमध्ये दादर वगैरे त्या साईडला भरपूर पाऊस झाला, पण ठाणे ह्या साईडला एवढा झाला पण एवढा म्हणजे भरपूर असं झाला नाही. त्यामुळे एवढं गरम होते ना आता की बस काय विचारायलाच नको. आणि परत तुम्हाला म्हटल्यासारखं 2 दिवस पाणी जाणार आहे आमच्याकडे. शनिवारी आणि नाही, शुक्रवारी, शनिवार, रविवारी कधी 12 वाजता येणार आहे.
तर मग प्यायची पाण्याची भांडी आहेत तर ती घासून मी भरून ठेवणार आहे स्वच्छ असं. कारण आता 2 दिवस तरी काही ती घासू शकत नाही. मग ज्या वेळेस मी प्यायचं पाणी भरत असते त्यावेळेस सगळी भांडी घासून धुवून वगैरे सगळे भरत असते. तर फिल्टर म्हटलं घासून धुवून भरून ठेवावा स्वच्छ. तर मग इकडे फिल्टर वगैरे आहे तर तो स्वच्छ असा घासला, धुतला आणि आता प्यायचं पाणी ओतून ठेवते म्हणजे दिवसभर फिल्टर होत राहील पाणी आणि दिवसभर पाणी प्यायला होऊन जाईल. तर इकडे फिल्टर वगैरे सगळं स्वच्छ वरचं खालचं जे आहे ते सगळं घासून घेतलं. त्या कांड्या वगैरे आहेत ना, तर त्याला जर आपलं पाणी खराब असेल ना, तर रेती, माती असते ना, तर ती चिटकून बसते आणि त्यावेळेस आपण त्या कांड्या धुत असतो ना, तर त्यावेळेस ते लालसर पाणी असं निघत असतं. म्हणजे जी पाण्यातून जी माती येत असते ना, तर त्याचं थोडंफार जे चिखलासारखं असतं ना, तर तसा कलर होतो. तर एवढं पाणी म्हणजे आपल्याला दिसताना तर स्वच्छ दिसतं, पण फिल्टर केल्यानंतर मग कळतं की किती पाणी अस्वच्छ होतं ते. मग फिल्टर वगैरे घासून ठेवला. नंतर हांडाकशीसुद्धा घासून ठेवली. तर ह्याच्यात प्यायचं पाणी भरून ठेवलं. तर आता लागल्याच घाईनं म्हटलं फ्रीज आहे तर तो पण साफ करून घ्यावा. वरून तरी मी हात फिरवतच असते ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस. तर वरतून काही एवढा खराब नव्हता म्हणून म्हटलं आतून पण साफ करायचा होता. खूप दिवस झाले. आतनं पण काही एवढा खराब नव्हता, पण तरी पण म्हटलं एक हात फिरवून घ्यावा म्हणून त्यातलं फ्रीजमधलं सगळ्या वस्तू आहेत तर त्या काढून घेतल्या. अशा तर जास्त वस्तू नसतात. नेमक्याच माझ्याकडे वस्तू आहेत त्याच असतात फ्रीजमध्ये. मी भरमसाठ काही पण आणून फ्रीजमध्ये भरून ठेवत नाही. कारण परत त्याची डेट संपते. परत ते म्हणजे आपण यूज करतो, कधी यूज करत नाही. मग ते तसंच राहून जातं. मग त्याची डेट निघून जाते. त्यामुळे मी जास्त असं फ्रीजमध्ये काहीच नाही आणून ठेवत. थोड्याफार ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच मी भरलेल्या असतात. नको त्या गोष्टी अजिबात नसतात माझ्याकडे. नंतर हे सगळं जे होतं फ्रीजमधलं सामान ते सगळं काढलं. त्याच्यातले शेल्फ सगळे होते ते सुद्धा काढले. सगळा फ्रीज आतून वगैरे सगळा स्वच्छ पुसून वगैरे घेतला. कारण जास्त खराब झाला नव्हता. मी आली त्यावेळेस एकदा साफ केला होता. त्यामुळे जास्त खराब असं काही झालं नव्हतं. म्हणजे असं रगडून घासायचं वगैरे असं काही नाही. तर त्यामुळे फक्त एक दोन हात फिरवून ओल्या कपड्याचे घेतले तर स्वच्छ निघाला होता. तर इकडून खालून वगैरे सगळा स्वच्छ पुसून वगैरे घेतला. तर अशा प्रकारे स्वच्छ अगदी फ्रीज आहे तो पुसून मी घेतलेला आहे. फ्रीजमधलं सगळं सामान इथं मी काढून ठेवलं होतं किचन ओट्यावर. तर त्याचे शेल्फ्स आहेत तर ते सगळे घासून धुवून घेते आता. म्हणजे नंतर लावता येतील नितळल्यानंतर. तर इकडे मी इथेच खिडकीवरच सगळे धुवून वगैरे घासले आणि धुवून इथंच ठेवले नितळत. काय असेल ते पाणी इथेच एकदम किचनवर पडेल आणि मग किचनसुद्धा नंतर मला स्वच्छ करायचंच आहे. तर ते सगळे घासून धुवून स्वच्छ केले आणि आता मी फ्रीज आहे तर तो लावून घेते व्यवस्थित अगदी. सगळे शेल्फ्स आहेत तर ते सगळे व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागी लावून वगैरे घेतले. आणि जो साफ केल्यानंतर फ्रीज साफ केल्यानंतर जे बघण्यात सॅटिस्फॅक्शन असतं ना ते खूप वेगळंच असतं आणि खूप छान वाटतं. फ्रीज एकदम चकाचक साफ असतो आणि बघायला पण छान वाटतं. तर त्याचा ड्रॉवर वगैरे सगळा स्वच्छ धुवून, घासून, पुसून स्वच्छ केला आणि आत्ता नाही पण लाईट लावल्यानंतर खूप छान दिसतो तो फ्रीज आहे तो. कारण अगदी स्वच्छ आणि कुठेही डाग नसतो त्यामुळे खूप छान वाटतं बघायला. तर फ्रीजमधलं जे सामान होतं ते पटपट सगळं आहे ते लावून घेतलं. सगळं पटकन लावून घेतलं. पण मी सगळं सामान लावल्यानंतरचं जर फ्रीजचं व्हिडिओज घेतला नाही मी, क्लिपच घेतली नाही ती. मी विसरून गेली. नंतर माझ्या लक्षात आलं की मी सगळा फ्रीज स्वच्छ साफ केला, पण त्याचा एक व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. तर सगळ्या भाज्या वगैरे काय होत्या 1-2 डब्यात त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या. भाज्या पण मी अशा जास्त भरमसाठ आणून ठेवत नाही. कारण आमच्या इथं जवळच भाजी असते. त्यामुळं काय टेन्शन नसतं की कधी जाऊ, कधी येऊ असं काही नाही. फक्त 5 मिनटं लागतात जाऊन घेऊन येऊ शकते. त्यामुळे जास्त अशा भाज्या वगैरे पण मी भरून ठेवत नाही. नंतर हे काय मुलींचं फक्त केचप वगैरे हे ते मेयोनीज वगैरे हेच असतं थोडंफार तर ते भरून ठेवत असते. मध्ये गेली तर एकदम घेऊन येते. नंतर ह्या डब्यामध्ये सगळे तिळगुळचे वगैरे देवाला गेल्यानंतर ते असतात तर ते ठेवून देते त्याच्यात. कारण असं वेगळं ठेवलं उघडंच तर त्याला मुंग्या वगैरे होतात म्हणून त्याला असं व्यवस्थित डब्यात
पॅक करून ठेवलं. किचन ओटा वगैरे सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला. नंतर टाकीतलं पाणी मी भरून ठेवलं आहे, कारण 2 दिवस आमच्याकडे पाणी जाणार आहे. त्यामुळं तर टाकीवरचं झाकण आहे तर ते स्वच्छ धुवून घासून व्यवस्थित ठेवलं. हंडा कशी सगळे स्वच्छ करून ठेवले. त्या आता प्यायच्या पाण्यानं नंतर भरून घ्यायचे आहे. भांडी वगैरे सगळी व्यवस्थित धुवून वगैरे घेतले. किचन ओटा सगळा क्लीन पुसून घेतला. सगळं शेगडी वगैरे आता फ्रीजसुद्धा सगळा स्वच्छ झालेला आहे. तर आता कपडे जी धुतली होती तर ती सुकत घालायची बाकी होती, तर तीसुद्धा म्हटलं लगेचच घालून घेते, नाहीतर एकदा राहिले की मग राहून जातात. मग पटपट जी वॉशिंग मशीनची कपडे होती तर ती मी घरातच सुकत घातली होती, आणि जी हाताने धुतली होती तर ती मी बाहेर घालणार होती, कारण ती निथळणार होती. मग घरात सगळ्या पाणी झालं असतं, म्हणून जी हाताने कपडे धुतली होती तर ती मी इकडे बाहेर सुकत घातली होती. साडी वगैरे जे काय होतं माझा ड्रेस वगैरे ते सगळी कपडे, आणि दिशूची लेट आंघोळ झाली होती तर तिचीसुद्धा कपडे होते. तर ती सगळी कपडे बाहेर इथे सुकत घातली, आणि ज्या आतल्या रशीवर जी बसली नव्हती तीसुद्धा मी इथं बाहेर आणून टाकली होती. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.